गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, कालही आपल्या मार्केटमध्ये एक सायझेबल फॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या फॉलनंतर US मार्केट जेव्हा रात्री सुरू झालं तेव्हा US मार्केटमध्ये आपल्याला एक अपमूव्ह पाहायला मिळाला. US मार्केटचे तीनही इंडेक्सेस हे ग्रीनमध्ये क्लोज आहेत. तर मग असं का झालं ते जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे US मध्ये एक न्यूजपेपर आहे, तर त्यांनी एक न्यूज दिली. त्या न्यूजमध्ये स्पेशली एवढं सांगण्यात आलं होतं की इराणचे जे सिक्रेट सर्व्हिसेस आहेत तर त्यांनी CIA म्हणजे अमेरिकेची सिक्रेट सर्व्हिस आहे त्यांच्याकडे सीज फायरसाठी डिमांड केलेली आहे. तर मग आता साहजिकच आहे की हे इंटरनल आहे, खूप इंटरनल, आणि असं बाहेर कुणी बोलत नाही. परंतु ही बातमी किती खरी किती खोटी ते माहीत नाही. परंतु न्यूजपेपरनं ही बातमी दिल्यामुळे US मार्केटमध्ये आपण काय म्हणू शकतो की ओव्हरसोल्ड झोनमध्ये गेल्यामुळे मार्केटमध्ये तिथे एक अपमूव्ह आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यासोबतच तिथे दोन डेटा आलेले आहेत. एक म्हणजे जॉब्स डेटा आणि दुसरं म्हणजे सर्व्हिस PMI डेटा. दोनही डेटा एक्सपेक्टेशनपेक्षा चांगले आलेले आहेत आणि या तीनही गोष्टी मार्केटच्या फेवरमध्ये गेल्यामुळे US मार्केट जे आहे तर ते ग्रीनमध्ये क्लोज झाले. आता नो डाऊट आपलं हे मार्केट मोस्टली ग्रीनमध्ये क्लोज होण्याची हायली पॉसिबिलिटी आहे. हां, आता किती ग्रीनमध्ये क्लोज होईल ते सांगता येणं थोडंसं अवघड आहे. आता जर आपण पाहिलं तर जे आपले ADR US मध्ये काम करतात त्यामध्ये फक्त ICICI बँकचा ADR जर सोडला तर बाकी सगळे ADR जे आहे तर ते पॉझिटिव्ह क्लोज आहेत, की जे अगेन आपल्या इकडे इंडियन मार्केटमध्ये पॉझिटिव्ह ओपनिंग दाखवत आहेत आणि पॉझिटिव्ह ओपनिंग नंतर मार्केटमध्ये ते सस्टेबिलिटीसुद्धा दाखवत आहेत. त्यानंतर रशियानं इंडियाला ऑइल ऑफर केल्यामुळे ती गोष्ट अगेन रिलायन्ससाठी चांगली आहे. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की काल रिलायन्ससुद्धा चांगला चाललेला होता. तर मग अशा पद्धतीनं मार्केटमध्ये सगळी परिस्थिती आहे. परंतु ओपनली म्हणजे अजूनही कुठल्याही प्रकारचे जे काही स्टेटमेंट्स आहेत तर ते कोणीही देत नाही आहे सीज फायरसाठी वगैरे. परंतु एक गोष्ट घडताना दिसते आहे की जनरली जेव्हा एवढं मोठं युद्ध अमेरिका करते तेव्हा तिथलं जे काँग्रेस आहे पार्लमेंट, तर त्यांच्याकडनं ठराव संमत करून घ्यावा लागतो, पास करून घ्यावा लागतो. तर ट्रम्पनं तसं काहीही केलेलं नव्हतं. त्यामुळे तिथले जे काही अपोजिशन्स आहेत तर ते आता या गोष्टीला अपोज करतात, कारण अमेरिकेचे सुद्धा काही सैनिक मारले गेलेत. त्यामुळे तिथले अपोजिशन अपोज करतायत की इमिजिएट सीज फायर करावं आणि पहिले कुठलंही युद्ध करताना जी प्रोसिजर आहे ती फॉलो करावी आणि आपल्या पार्लमेंटकडनं त्याचं अप्रुव्हल घ्यावं आणि मगच ही गोष्ट करावी. तर मग आता ट्रम्प किती ऐकतात ते सांगता येत नाही. त्यानंतर अमेरिकेचे जे सेक्रेटरी आहे, कॉमर्स सेक्रेटरी स्कॉट बेसेंट, तर त्यांनी सांगितलं की या शनिवार रविवारमध्ये ट्रम्प जे आहेत तर ते पूर्ण जगावरती जे 10% टॅरिफ्स लावलेले आहेत तर ते वाढवून 15% 15% करू शकतात. त्यामुळे ती गोष्ट अगेन मार्केटसाठी निगेटिव्ह आहे. म्हणजेच काय, मार्केटसाठी काही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, काही गोष्टी निगेटिव्ह आहेत. तर आपल्याकडे मार्केट जे आहे तर ते थोडंसं ब्रीथ म्हणजे एक श्वास घेण्याचा प्रयत्न करेल. मार्केट एका रेंजमध्ये राहण्याची खूप पॉसिबिलिटी आहे विथ पॉझिटिव्ह बायस. परंतु उद्या आहे शुक्रवार आणि त्यानंतर पुन्हा शनिवार रविवारमध्ये काहीतरी वेगळं घडू शकतं, अशी पॉसिबिलिटी घेऊन उद्याही मार्केटमध्ये एक फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. आज सेन्सेक्सची एक्सपायरीसुद्धा आहे, त्यामुळे पाहावं लागेल की मार्केटमध्ये सेन्सेक्सच्या एक्सपायरीचं प्रेशर राहतं की नाही ते. जर आपण FISDIचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन सेलिंग केलेलं आहे मॅसिव्ह 8,000 कोटींचं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 12,000 कोटींचं मॅसिव्ह बाईंग केलेलं आहे. त्यामुळेच आपल्याला मार्केटमध्ये जो व्होलॅटिलिटी इंडेक्स आहे तर तो इन्क्रीज झालेला पाहायला मिळतो आहे. तर मग पाहूयात की आता मार्केटमध्ये कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडणार ते. जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर 24,000ला खूप जास्त पुट रायटिंग आहे. म्हणजे 24,000 एक सायझेबल आपण म्हणू शकतो की चांगला सपोर्ट आहे. काल मार्केटनं 24,300च्या आसपासनं एक सपोर्ट घेतला होता आणि मार्केट वर गेलं होतं. तर मग आता पाहूयात कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडता आहेत ते. तर होप सो ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित स्मूथ पद्धतीने घडाव्यात, तर हीच आपली अपेक्षा आहे. परंतु होणं थोडंसं अवघड आहे, कारण मार्केटमध्ये फारच प्रचंड व्होलॅटिलिटी आहे. इंडिया विक्स जो आहे तो ऑलमोस्ट 22 क्रॉस करून गेलेला आहे. तर मग आता
जर आपण पाहिलं ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हीच अपॉर्च्युनिटी आहे जेव्हा आपल्याला मार्केटमध्ये पैसे टाकायचे असतात. त्यामुळे तुम्ही तुमचे स्टॉक्स आयडेंटिफाय करून ठेवा, चांगल्या चांगल्या लेवल्स जेव्हा त्या स्टॉकमध्ये येतील, तर इथनं पुढं हळूहळू तुम्ही ते पैसे डिप्लॉय करायला सुरुवात करू शकता. जेणेकरून जेव्हा मार्केट हळूहळू बॉटम आउट होईल, त्यानंतर तुम्हाला एक चांगला आपण काय म्हणतो की प्रॉफिट भविष्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. जर आता गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 100 ते 1,200 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होईल, की जे अगेन US मार्केट ग्रीनमध्ये क्लोज आहे. मोस्टली युरोपियन मार्केट्स जे आहेत तर तेही ग्रीनमध्ये ट्रेड करत आहे. तर या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आता मार्केट थोडंसं एक श्वास घेण्याच्या मोडमध्ये आहे, परंतु इमिजिएट इथनं वरती जाईल तर असं बिलकुल नाही आहे. मार्केटमध्ये अजूनही पडझड बाकी आहे, हे लक्षात असू द्या. तर होप पाहूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.